प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. योहान अध्याय 15 वचन 7 मध्ये लिहिलं आहे, तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुमच्यामध्ये राहिली, तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. खूप छान वचन आहे. प्रभू आपल्याला म्हणतायत की जर का त्यांची वचने आपल्यामध्ये राहिली आणि आपण त्यांच्यामध्ये निवास करत असलो, तर आपण काहीही मागितलं ते द्यायला रेडी आहात. आणि याचा काय अर्थ आहे? प्रभूचं वचन नक्की काय आहे आपल्यासाठी आता? ते आपण आज बघणार आहोत. तर जर का तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या मनामध्ये ना कंटिन्यू खूप विचार येतायत. कोणत्या व्यक्तीचे विचार असू शकतात, कोणती गोष्ट तुम्हाला सतवते, खूप चिंता येते आणि कंटिन्यू स्ट्रेस आहे आणि शांती नाही आहे. तर देवाचा शब्द आज आपल्याला याच्यातून बाहेर काढणार आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आपल्याला हे का होतंय? मी आता एक रिट्रीटला गेली होती आणि त्या रिट्रीटमध्ये फादर खूप छान एक गोष्ट सांगत होते. ते बोलले की एक लहान बाळ असतो ना, जेव्हा तो मोठा होतो तेव्हा आपण त्याला कोणती ग्रामर टीचर किंवा कोणती इंग्लिश टीचर किंवा कोणत्या लँग्वेजची शिक्षिका किंवा टीचर नाही ठेवत. कारण तो फक्त त्याच्या आई-वडिलांना पाहतो. ते कसे बोलतायत, त्यांना ऑब्झर्व्ह करतो आणि त्यानुसार तो भाषा बोलायला लागतो. त्याचप्रमाणे आपण काय ऐकतोय आणि काय बघतोय, त्यानुसार आपलं वागणं असेल, आपलं बिहेवियर असेल. म्हणून देवाचा शब्द हा जर का आपल्या हृदयामध्ये पेरला नाहीये, आपल्या मनामध्ये नाहीये, तर मग तो आपल्या कृतीमध्येही नाही दिसणार. कधी-कधी असं होतं, की आपल्याला वाटतं, की आपल्याला देवाचा शब्द ऑलरेडी माहीत आहे. परत वाचायची काय गरज आहे? पण आपल्याला विसर पडत असतो आणि कधी-कधी आपल्याला देवाचं वचन पूर्णपैकी आपण विसरून जातो. आपल्याला ठाऊक असूनही आपल्याला आजूबाजूचं वातावरण असं नाहीये, की ते देवाच्या शब्दानुसार चालतंय. म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये कंटिन्यू अबाईड करणं किंवा कंटिन्यू राहणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला स्वतःबद्दलचं आपलं नातं खूप चांगलं करायचं आहे. रिलेशनशिप विथ आवरसेल्व्हज. आणि हे का? तर जसं आपण स्वतःशी वागतो ना, तसंच आपण आपल्या जवळच्या लोकांशी वागतो. जर का आपल्याला सवय आहे, की स्वतःला छोट्या-छोट्या गोष्टीवर टोकणं किंवा स्वतःवर खूप जास्त कठोर राहणं, तर आपण आहे ना, आपल्या जवळच्या लोकांशी पण तसंच वागायला लागतो. आणि आपण आपल्यासोबतचं आपलं नातं जर का चांगलं नाही आहे, तर आपलं इतरांसोबतही नातं चांगलं नाही राहत. आणि म्हणून आपण आहे ना, त्या नात्यांच्या शोधामध्ये जात असतो. कारण आपली खोल नाती नसतात. आपण वरवरून खूप नाती करतो, हसून खेळून दाखवतो. पण हृदयापासून आपण स्वतःला एक्सप्रेस करणं किंवा आपण जे आहोत ते दुसऱ्यांना दाखवत नाही. कारण आपल्याला वाटतं, की आपण जर का आपलं सगळं काही लोकांसमोर मांडलं, तर ते आपल्यापासून दूर पळून जातील. आणि याच्यामुळे आपल्याला स्वतःबद्दलचं नातं आपल्याशी घट्ट करण्यासाठी किंवा चांगलं करण्यासाठी देवशब्द वाचणं किंवा गॉडचा वर्ड वाचणं हे अत्यंत गरजेचं आहे. फक्त वाचन नाही करणं, त्याच्यावर मननचिंतन करणं आणि त्या शब्दानुसार आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करणं. ते आपल्याला ती शांती देऊ शकतं, जे आपल्याला या जगामध्ये नाही मिळेल. आणि म्हणून आपल्या मन जर का खाली आहे, तर आपल्याला हे सगळे वेगवेगळे विचार येणारच. आणि पौलाचे पहिले पत्र जे थेसलोनियन्सला आहे, ते जर का आपण वाचलं अध्याय 4 वचन 3 पासून, तर तिथे दिलं आहे, कारण देवाची इच्छा ही आहे, की तुमचे पवित्रकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून स्वतःला अलीन ठेवावे. देवाला न ओळखणाऱ्या परराष्ट्रीयप्रमाणे कामवासना नव्हे, तर पवित्रतेने व अब्रूने तुम्हातील प्रत्येकाने आपल्या देहावर ताबा कसा ठेवावा हे समजून घ्यावे. कोणी या गोष्टी उल्लंघन करून आपल्या बंधूंचा गैरफायदा घेऊ नये. कारण प्रभू या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे, हे आम्ही तुम्हाला आगाऊ सांगितले होते व बजावले होते. कारण देवाने आपल्याला अशुद्धीपणासाठी नव्हे,
तर पवित्रतेसाठी पाचारण केले आहे. म्हणून जो कोणी अव्हेर करतो तो माणसाला नव्हे तर तुम्हाला आपला पवित्र आत्मा देणारा देव याचा अव्हेर करतो. देवाचं वचन बोललं आहे की गॉड हॅज नॉट कॉल्ड अस टू इम्प्युरिटी बट फॉर होलीनेस अँड फॉर सॅन्क्टिफिकेशन अँड दिस इज द विल ऑफ गॉड ऑफ सॅन्क्टिफिकेशन. आणि म्हणून प्रभू येशूला हवंय की आपण आहे ना एकमेकांचा गैरफायदा नाही घ्यावा. कारण आपली मानसिक स्थिती जर का बरी नाही आहे तर आपण एकमेकांना ना इमोशनली यूज करू शकतो आपल्या हेतूंसाठी. आपल्याला चांगलं वाटतंय म्हणून, आपल्याला अटेन्शन मिळतंय म्हणून. आणि हे देवाला नाही हवंय, परमेश्वराला नाही हवंय, येशूला नाही हवंय की आपण एकमेकांचा यूज करावा आणि आपल्या हेतूंसाठी, आपल्याला चांगलं वाटतंय म्हणून. आपल्याला परमेश्वराचं वचन म्हणतं की आपल्याला पवित्रतेमध्ये वाढायचं आहे, होलीनेसमध्ये. आणि त्याच्यासाठी आपलं स्वतःबद्दलचं नातं चांगलं असणं खूप गरजेचं आहे. एवढंच नव्हे तर येशू आपल्याला म्हणतायत की त्यांच्यासोबतची जी मैत्री आहे, त्याच्यामध्ये आपलं काहीतरी वरखाली चाललं आहे, तर आपण परत गॉडच्या फ्रेंडशिपमध्ये यावं. वी शुड कम बॅक टू द फ्रेंडशिप ऑफ गॉड. येशूच्या मैत्रीमध्ये आपल्याला परत यायचं आहे. बाहेर आपलं मन भटकून आपल्याला नुसतं अस्थिरपणा आणि स्ट्रेस येणार आहे. पण येशूमध्ये आणि येशूच्या वचनामध्ये आपल्याला खरोखर शांती मिळते. आपल्याला इकडे-तिकडे पाहून काहीच मिळणार नाही. आपलं मन अस्थिर राहणार, आपल्याला झोप नाही येणार. आपल्याला मनामध्ये अत्यंत विचार येतायत कारण आपण येशूला बाहेर शोधतोय, जिथे येशू नाहीयेत. येशू कुठे आहे? येशू आपल्या आत आहेत, आपल्या हृदयाच्या आत आहेत आणि त्यांना हवंय की आपण त्यांच्यासोबतचेही आपले जेवढे काही प्रॉब्लेम्स आहेत, ते त्यांनाच सांगू शकतो आपण. आणि देव वचन वाचलं नाही, तर आपण येशूमध्ये खरंमध्ये निवास नाही करत आहोत. देववचनापासून आपला काहीच संबंध नसेल, तर आपण आपल्या मनामध्ये येशूशी बोलतोय, पण येशूला काय हवंय ते आपल्याला कसं कळणार? आणि त्याच्यानुसार आपण आपलं जीवन कसं व्यतीत करणार? म्हणून आपल्याला येशूमध्ये राहण्यासाठी, पवित्रतेमध्ये वाढण्यासाठी, एकमेकांचा गैरफायदा न घेता पण एकमेकांवर येशू समान प्रेम करण्यासाठी आपल्याला देवाच्या वचनामध्ये अबाईड करणं किंवा राहणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच प्रकारे आपण खरी शांती मिळवू शकतो आणि ती शांती दुसऱ्यांपर्यंत देऊ शकतो. तर याचप्रमाणे येशूचं हेच वचन आहे आपल्यासाठी. आणि आपल्याला कितीही कठीण प्रसंग आले, कितीही प्रॉब्लेम्स आले, आपल्याला माहिती आहे येशू दयाळू आहे, प्रेमळ आहेत आणि ते क्षमा करायला रेडी आहेत आणि ते आपल्यासोबत एका मित्रासारखे नेहमीच उपस्थित आहे. पण आपल्या विचारांमध्ये येशू आहेत का? की आपले विचार सगळे येशूला सोडून बाकीचे विचार आहेत? तर आपल्या मनामध्ये येशूचा विचार जेव्हा कंटिन्यू येणार ना, तेव्हाच आपलं मन स्थिर राहणार. तरच आपल्याला खरोखर आनंद अनुभव करायला मिळणार. हेच सांगायचं होतं. थँक यू. गॉड ब्लेस यू. बाय बाय.